घरची कहाणी, अरे घरची कहाणी. मी आहे ती जुन्या कन्यासारखी. वा गोपी, खूप छान. ही तर सुरुवात आहे. आता बघ माझी पुढची करामत. चिरू दादा, तू तर वाघाचा खूप छान आवाज काढतोस. एकदम ओरिजिनल. हो, कारण मागच्या जन्मी मी सिंह होतो. आला मोठा सिंह. आणि मी मागच्या जन्मी मांजर होते, जिने वाघाला पण घाबरवलं. काय झालं अरे, अम्मा? तुम्ही लोक तर खूपच इंटेलिजंट आहात. मागच्या जन्माबद्दल सुद्धा माहितीये तुम्हाला. तुम्हाला तुमच्या मागच्या जन्माबद्दल नाही माहिती? नाही बाबा नाही, पण हो, माझ्या एका स्टोरीच्या कॅरेक्टरला माहित होतं. कुठलं कॅरेक्टर? काय करत होतं ते? सांगा ना. त्यासाठी तुम्हाला स्टोरी ऐकावी लागेल. इट्स स्टोरी टाइम विथ सुधाम्मा. द प्रिन्सेस वॉज अ बर्ड. विजयनगरचे महाराज विद्याधरची मुलगी राजकुमारी पद्मा आता मोठी झाली होती आणि तिच्या सौंदर्याचे किस्से दूर दूर पर्यंत पसरले होते, ज्याच्यामुळे कित्येक राज्यांचे राजकुमार तिच्याशी लग्न करायला उत्सुक होते. पण राजकुमार पद्मा लग्नाचं नाव ऐकताच नकार देत होती आणि त्याच्या मागे एक विचित्र गोष्ट होती. राजकुमारी, तुमच्या विवाहासाठी एकापेक्षा एक स्थळ आली, परंतु तुम्हाला कुणी मुलगा आवडतच नाही. पिताश्री, माझा तुमच्याशिवाय कुठल्याही पुरुषावर भरोसा नाहीये, म्हणून मी कुणाशीच विवाह नाही करणार. परंतु असं एकट्याने आयुष्य कसं सरेल? मी तुझ्याकडे विनंती करतो की एखाद्या चांगल्या मुलाशी विवाह कर. राजकुमारीचा विश्वास मुलांवरून उठला होता आणि ही गोष्ट अग्नीप्रमाणे सगळीकडे पसरली होती. ही बाब शेजारचे राज्य उत्तम नगरच्या राजकुमाराला व्यंकटाला पण समजली. सत्य जाणून घेतल्यानंतरही त्याने राजकुमारीला भेटायचा विचार केला आणि वेषांतर करून विजयनगर मध्ये पोहोचला. ऐकलंय की राजकुमारीला पुरुष आवडत नाहीत. या मागे काहीतरी कारण असेल. सगळ्यात आधी मला त्या गोष्टीचा शोध घ्यावा लागेल. पण कोणाला विचारू? अरे, या वेळेला सोडून दे मुन्ना. पुढच्या वेळी जास्त ओझं नाही लादणार. वाचवा. भाऊसाहेब ऐका. हो, बोला. खुश रहा बाळा. इतक्या जोरात पाया पडायची काय गरज होती तुला? संस्कारी वाटतोस. चल, मी येते, नाहीतर राजमहालात पोचायला उशीर होईल. राजमहाल? जे काही झालं, पण योग्य व्यक्तीशी भेट झाली. यांनाच विचारतो. काकी. अरे आजी, हे मी उचलतो. तुझं भलं हो बाळा. धन्यवाद आजी. तुम्ही राजमहालात काम करता का? हो बाळा. मग तर तुम्ही राजकुमारी पद्माला पण ओळखत असाल. हो, ओळखते ना, लहानपणापासून. आजी, रागावणार नसाल तर एक प्रश्न विचारू? हो, विचार. मग हे सांगा की राजकुमारी पद्मा पुरुषांचा द्वेष का करते? काय सांगू बाळा, खूप मोठी गोष्ट आहे. रस्ता पण तर लांब आहे. गोष्ट ऐकता ऐकता रस्ता निघून जाईल. ठीक आहे, ऐकवते. राजकुमारीला लहानपणापासूनच एका दासी प्रती खूप माया होती. त्याच दासीने सुरुवातीपासूनच तिचं संगोपन केलं होतं आणि त्याच दरम्यान ती रोज राजकुमारीला एकच गोष्ट ऐकवत होती. गोष्ट होती एका सुंदर मैना कुटुंबाची.
ज्यामध्ये मैना, तिचे पती आणि 2 मुलं होती. सगळेजण आनंदाने आपल्या घरट्यामध्ये राहत होते. पण एके दिवशी झाडाला आग लागली. बिचारी मैना तिच्या पतीला म्हणत राहिली की त्याने तिला आणि त्यांच्या मुलांना सुरक्षित जागी घेऊन जावं. पण तिचा पती तर हा विचार करत राहिला की थोड्याच वेळात आग विझून जाईल. बघता बघता झाडाबरोबर मैना आणि तिची मुलं सुद्धा जळून गेली आणि तिचा पती त्यांना सोडून उडून गेला. हे तर खूप वाईट केलं मैनेच्या पतीने. हेच राजकुमारीला सुद्धा वाटतं. वारंवार एकच गोष्ट ऐकल्यामुळे ती इतकी प्रभावित झाली की हळूहळू तिला वाटायला लागलं की तिचा हा जन्म त्याच मैनेचा दुसरा जन्म आहे आणि गेल्या जन्मी तिच्या पतीने तिच्या बरोबर एवढं वाईट केलं होतं ना, म्हणूनच ती प्रत्येक मुलाचा द्वेष करते. तर ही भानगड आहे. आजी, राजमहाल आला. गोष्ट ऐकवल्याबद्दल धन्यवाद. शतायुषी हो बाळा. तर हे कारण आहे राजकुमारीच्या पुरुषांप्रती असलेल्या द्वेषाचं. मला काहीतरी असा उपाय शोधावा लागेल ज्याने राजकुमारीचा द्वेष नष्ट होईल. महाराज, मी एक कथाकार आहे. माझ्याकडे रंगीबेरंगी जुन्या नव्या परदेशातल्या अशा वेगवेगळ्या कथा आहेत. जर तुम्ही आदेश दिला तर मी त्या तुम्हाला ऐकवू इच्छितो. हो हो, का नाही, आदेश आहे. पण महाराज, माझी एक अट आहे. कसली अट? मी कुठल्याही स्त्रीशी बोलणार नाही आणि माझी कथा सुद्धा कुठल्याही स्त्रीला ऐकवणार नाही. ही कसली अट आहे? मी याचं कारण जाणून घेऊ शकतो का? नक्की महाराज. जेव्हा मी कथांसाठी देशाविदेशात फिरत होतो तेव्हा मी एका साधूला भेटलो. त्यांनी माझ्या सेवेवर खुश होऊन मला सांगितलं की मागच्या जन्मी मी एक नर मैना होतो. मी माझ्या पत्नी आणि मुलांसोबत एका झाडावर राहायचो. मग एके दिवशी त्या झाडाला आग लागली आणि माझी पत्नी आम्हा सगळ्यांना त्या आगीत जळण्यासाठी सोडून निघून गेली. मी तिला आम्हा सगळ्यांना वाचवायला सांगत राहिलो, पण तिने माझं काहीही ऐकलं नाही आणि फक्त स्वतःचा प्राण वाचवून निघून गेली. आणि जेव्हापासून मला ही गोष्ट समजली, मला स्त्रियांबद्दल द्वेष निर्माण झाला. मी ठरवलं की मी कधीही विवाह करणार नाही. तुझी ही हिम्मत की तू माझी कथा चोरलीस? तू कुणी कथाकार नाही, चोर आहेस. शिपायांनो, बंदी बनवा याला. महाराज, हा खोटं बोलतोय. ही याची नाही, माझी गोष्ट आहे. आणि सोडून मी नाही, हा गेला होता आम्हाला. मी तीच मैना आहे जी गेल्या जन्मी तुझी पत्नी होते. नाही महाराज, माझ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. खोटं तर ही बोलते. नाही, तू खोटं बोलतोयस. राजकुमारी पद्मा आणि राजकुमार व्यंकटचं भांडण थांबायचं नावच घेत नव्हतं. दोघांना स्वतःची गोष्ट खरी वाटत होती. महाराज विद्याधरने पाहिलं आणि मग काहीतरी विचार करून त्यांचं भांडण सोडवायचं ठरवलं. थांबा, हा माझा दरबार आहे. इथली मर्यादा कुणीही भंग करू शकत नाही. यासाठी तुम्हा दोघांना शिक्षा होऊ शकते. क्षमा करा महाराज. क्षमा करा महाराज, पण हा आपल्या राज्याचा कसला न्याय आहे? माझी तर फक्त एकच अट होती की मी माझी कथा कुणा स्त्रीला ऐकवणार नाही. एक तर माझ्या अटीचा अनादर झाला, त्यावर मला बंदी बनवलं गेलं. आता बंदी बनवलंच आहे तर न्याय निवाडा पण तुम्हीच करा की तुमच्यानुसार कोणाची गोष्ट खरी आहे, माझी की राजकुमारी पद्माची. न्याय आणि अधिकाराचं बरंच ज्ञान आहे तुला. तू कोणी सामान्य युवक नाहीयेस. पटकन स्वतःची खरी ओळख सांग. हा महाराजांचा आदेश आहे. राजकुमार व्यंकट तुम्ही? महाराज, महाराज, हे आपले शेजारचं राज्य उत्तम नगरचे राजकुमार व्यंकट आहेत. खूपच बुद्धिमान आणि शूर. अच्छा, तर ही भानगड आहे. असो, आता मी माझा निर्णय ऐकवतो. राजकुमारीला वाटतं की मागच्या जन्मी तिचा पती म्हणजे नर मैनाने तिला फसवलं. पण राजकुमार व्यंकटच्या कथेनुसार फसवणूक त्याची पत्नी मैनाने त्याची केली. पण चूक कोणाचीही असो, तुम्हा दोघांना हे माहित आहे की ती एक चूक होती आणि या जन्मी तुम्हा दोघांना ही गोष्ट माहित आहे. हो हो महाराज. महाराज.
हे बघा, माझं मत आहे की याने फरक पडत नाही की मागच्या जन्मी तुम्ही काय होता आणि तुम्ही काय चुका केल्या होत्या. फरक याने पडतो की या जन्मी तुम्ही काय केलं पाहिजे. जर तुमची इच्छा असेल तर तुमच्या मागच्या जन्मीच्या चुकीला या जन्मात सुधारू शकता. ती ती कशी कशी महाराज? महाराज? तुम्ही दोघेही विवाह करा आणि मग एकत्र ती चूक न करता राहू शकता. पद्मा आणि व्यंकटला महाराजांचं म्हणणं समजलं आणि दोघांनी लग्न केलं आणि एकत्र मिळून प्रेमाने राहायला लागले. अम्मा, पद्मा आणि व्यंकट प्रमाणे मला पण मागच्या जन्मीची गोष्ट समजली. काय समजलं तुला? हेच, जरी चिरू मागच्या जन्मी वाघ असेल पण या जन्मी तर तो उंदीरच आहे. हे बघ. नोनी, काही हरकत नाही चिरू. तू वाघ असो का उंदीर, राशील तर माझा मित्रच ना. अच्छा, आता बघते तुला. अरे थांब, थांब. If you like this video, subscribe to our channel Murthy Media. कुठल्याही गप्पात येते मी अलगद, हवं ते चाखते, गट्टम करते, साधासा खरा खरा किस्सा सांगते. आलेच मी आंबट गोड घेऊन